आपल्या गावाकडचे पोरं वेट एन्जॉयला केली, एवढी हवा केली, सिटीतल्या पोरींनी डायरेक्ट व्हिडिओज काढायला चालू केले. पब्लिक मी तुमचा लाडका. तर पोरापोरींना पैशाचं एकदम जबरदस्त नियोजन करून आम्ही आलोय वेट एन्जॉयला. पोरं वॉटर पार्कला आले, पण त्यांची एनर्जी एवढी खतरनाक होती ना, बाहेरच मोकर नाचत होते. पहिले कपडे वगैरे चेंज करून आम्ही लगेच तिकीट काढायला गेलो. तिथे पोहोचलो, त्यांना कळाली इन्फ्लुएन्सर आहे. त्यांनी लगेच आम्हाला सर्टिफिकेट देऊन टाकलं. आतमध्ये एंट्री करायच्या आधी मॅडमनी तर मला बँड मानलं, पण आधी त्याचं तर डायरेक्ट रक्षाबंधनच करून टाकलं. तरी तो खुश आहे, काही विषय नाही. पोरांनी एकदम आतमध्ये थाटात एंट्री केल्यानंतर आपल्या चाहत्या भेटल्या. म्हणलं आपल्याला इथं पण ओळखी द्या राव. मग सगळ्यांनी आपल्यासोबत फोटो वगैरे काढले. मग काय पाण्याचा संपर्क आम्हाला रॉयल कॅस्टल पासून झाला भाऊ. रामनामाचा जयघोष झाल्यानंतर आमच्या राईड आता एकदम सनाट पळत होत्या. अरे तिथं काही लहान पोरांच्या राईड होते नाही, सगळे टोन घेत त्याला तुटून पडत होते. ते आरडायला लागले, म्हणले लय मजा येते. म्हणलं मला पण यावंच लागतंय. अरे यावं लागतंय, पण कुठं डायरेक्ट मोठ्या राईड मध्ये. तिथं डायरेक्ट आहे ना जीवाचा कावरा बावराच होत असतोय. त्याच्यानंतर आलो वय राईड मध्ये. राईडचं तर नाव काही माहित नाही, पण मजा एवढी येत होती ना, पॅन्ट मोकार घासत होती, पार चड्डी फाटायची वेळ झाली. सगळ्या राईड एवढ्या खत्री होत्या, एवढी पार फाटत होती, तरी पण आमचं नाचायचं काम काय थांबत नव्हतं. आणि नाचता नाचता यांनी तर आमचा डायरेक्ट भावराच गेलता भाऊ. सगळ्यात खतरनाक तर ह्या स्लाइड होत्या भाऊ. पाणी तर डायरेक्ट उलटा नाकात घुसत होतं. मोबाईल ठेवलेले लॉकरची चावी ठेवायची कुठे, ती डायरेक्ट वैभवच्या पायातच घालून दिली. आम्ही बसलो या राईड मध्ये. म्हणलं काय नाही व्हायचं. आणि नंतर अरे काय नाही होत एवढं, या तुम्ही पण. नंतर तर डायरेक्ट हा फुगा घेतला. म्हणलं आता गपगुमान या पाण्यात बसायचं, नाही तर नंतर घरी जायचे पण वांदे व्हायचे. सगळ्या राईड झाल्यानंतर मग आम्ही वेव पूल मध्ये आलो. वेव पूल मध्ये मोकार असल्यानंतर आम्हाला तेवढी भूक लागली होती, आणि म्हणलं आता जेवण करायला जावं. जेवण करायला आल्यानंतर ते एवढे विषय होते काही मापच नाही. एकदम दाबून जेवण केल्यानंतर आता जायचं होतं अम्युजमेंट पार्कला, पण या जादूगरनामध्येच आम्हाला बोलावलं. त्याची जादू पाहिल्यानंतर आलतो आम्ही आता अम्युजमेंट पार्क मध्ये. पोरांची एनर्जी अजून काही कमी नव्हती झाली बरं का. पण नागपंचमीचा जोका खेळायला काय नाही वाटतो, पण हा जोका खेळायला ना अंगात दमच लागतो. त्यानंतर आम्ही या सोर्पसूप मध्ये आलो. बाहेरून तर एकदम लहान पोरांचीच वाटत होती, पण आतमध्ये गेला होता डायरेक्ट खतरनाकच फील येत होतं. त्यानंतर आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढले. आणि राईड आहे ना दिसती छोटी बर का, पण एवढी घराघर फिरविते ना, त्या घराघरच्या नादात आधी त्याची चप्पलच उडून गेली. चप्पल चोरली. अरे बापरे बाप, वेटायच्या चप्पल चोरीला गेली. जाऊ दे, आम्हाला काही कमी होते का, आम्ही चप्पल तिकडे नेऊन टाकली होती. अरे काय होतं काही कळलंच नाहीये. ड्रायव्हरांना लय मजा येत होती. काय न पार उभं आडवं सुलट पालट उलट कशाच्या कसे घुमित होते. तर हे पेंडुलम फक्त गाड्यात पाहिलं, तर आता समोर समोर पाहिलं तर मी डायरेक्ट घुमायलाच लागलो. सगळ्या राईड झाल्यानंतर आम्ही हा शो बघितला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा, आणि युट्यूबला पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, फॉलो करून घ्या. आता 100K होणार आहे.